Hello friends, welcome to our channel. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मित्रांनो प्रॉब्लेम सेट 23. प्रॉब्लेम सेट 23 हा या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करून घ्यायचं. ओके, चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आपल्या आजच्या पहिल्या क्वेश्चन. बघे प्रॉब्लेम सेट मध्ये आपल्याला 3 क्वेश्चन्स दिलेत. ओके, 3 क्वेश्चन दिले. फर्स्ट सांगितलंय व्हॉट इज 1/3 ऑफ ईच ऑफ द कलेक्शन गिवन बिलो. म्हणजे हे 4 ऑप्शन दिलेत, यातील 1/3 पार्ट तुम्हाला काढून सांगायचं आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये व्हॉट इज 1/5 ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. यात काय सांगायचं आहे 1/5. ओके, आणि ते फाइंड द पार्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग नंबर इक्वल टू द गिवन फ्रॅक्शन्स. तर 2/3 ऑफ 30चा 2/3 पार्ट सांगायचा आहे. 22 चा 7/11 पार्ट सांगायचा आहे. ओके, या प्रकारे हे सॉल्व करायचे आहे. ओके फ्रेंड्स, तर ही पूर्ण क्वेश्चन आपण कंप्लीट करून घेऊ. त्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर बघूया मित्रांनो. बघा फर्स्ट क्वेश्चन सांगितलाय व्हॉट इज 1/3 ऑफ ईच ऑफ द कलेक्शन गिवन बिलो. म्हणजे इथे तुम्हाला पेन्सिल दिले आहेत, बलून्स, चिल्ड्रन्स बुक्स हे दिलेले आहेत. याचे 1/3 पार्ट सांगायचं आहे. ओके, इझी आहे मित्रांनो. बघा इकडे लक्ष द्यायचे. टोटल कंप्लीट करून घेऊया. ओके, फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय तुम्हाला 1/3 कोणाचा 15 पेन्सिल. 1/3 ऑफ 15 पेन्सिल. ओके, 1/3 ऑफ 15 पेन्सिल. मग ऑफ मीन्स काय असतो मित्रांनो, या ठिकाणी आपण करतो मल्टिप्लाय. ओके, लक्षात ठेवायचं. तर 1/3 इंटू ओके 15. तर काय होणार, मग आता हा 15 वरच्या नंबरला मल्टिप्लाय करणार 1 ला. 15 1 जा 15 आणि डिवाइड बाय 3. तर 15 ला डिवाइड करायचं कशाने 3 ने. बघा हा डिव्हिजन तुम्ही या प्रकारे करू शकतात. हा जो वरचा नंबर असतो हा लिहायचा इथे मध्ये, आणि हा जो खाली दिलेला आहे डिनॉमिनेटर्स हा लिहायचा इकडे. मग याला सोडवायचं 3 5 जा 15. ओके, रिमाइंडर मिळाला मित्रांनो 0 0, म्हणजेच आन्सर तुमचे 5. ओके, तर मग इथे काय असणार 5 पेन्सिल. ओके फ्रेंड्स, तर किती पेन्सिल्स असणार मित्रांनो, तर 5 पेन्सिल असणार. क्लिअर आहे. 1/3 ऑफ 15चा 1/3 पार्ट काय मिळणार, तर 5 पेन्सिल मिळून जाईल. क्लिअर. चला तर घेऊया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड नंबर मध्ये काय विचारलंय 1/3 ऑफ काय आहे 21 बलून्स आहेत. ओके, इथे तुम्ही बलून्स वगैरे लिहू शकता. तर मग आता बघा याला सॉल्व करायचंय 1/3 म्हणजे 1/3 इंटू 21. मग याला सॉल्व करा काय मिळणार बघा 21 1 जा 21 डिवाइड बाय 3. आता हा डिव्हिजन मी डायरेक्ट करतो मित्रांनो, तुम्ही सोडवून घ्यायचंय. 3 7 जा 21. ओके, 3 7 जा 21 म्हणजेच काय असणार 21 बलून्स असणार. ओके, झालं. क्लिअर आहे. चला घेऊया मित्रांनो फोर्थ नंबरवाला घेऊया. इकडे घेऊया. ओके, सॉरी फोर्थ नाही, थर्ड राहिलंय अजून आपलं. थर्ड घेऊया. थर्ड मध्ये काय आहे 9 चिल्ड्रन्स. ओके, काय असणार 1/3 ऑफ 9 चिल्ड्रन्स. ओके, मग आता याला सॉल्व करायचं. इथे पण काय होणार बघा 1/3 इंटू 9 म्हणजे 9 1 जा 9 9/3. तर काय मिळून जाईल मित्रांनो 3 3 जा 9 म्हणजे 9चा 1/3 पार्ट किती मिळणार 3 मिळेल. म्हणजेच काय असणार 3 चिल्ड्रन्स. ओके, क्लिअर आहे. तर बघा आता नंबर घेऊया फोर्थ नंबरवाला. लास्ट क्वेश्चन जो आहे आपला इथे फोर्थ नंबर, त्याला सोडूया मित्रांनो या ठिकाणी. ओके, तुम्ही मित्रांनो बेस्ट पद्धतीने याला मांडणी करून मग सोडवायचं. ओके, क्लिअर आहे. चला बघा 1/3 ऑफ 18 बुक्स. ओके, काय असणार 18 बुक्स. आता याला सोडवा 1/3 इंटू 18. तर काय होणार 18 1 जा 18
डिवाइड बाय 3, तर मग आता 3च्या टेबलमध्ये येतील. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18. तर इथे येणार मित्रांनो तुमचा 6. ओके, म्हणजेच किती बुक्स असणार? 6 बुक्स असणार. क्लिअर आहे? बघा याप्रमाणे आपला फर्स्ट क्वेश्चन टोटल कंप्लीट झाला आहे. टेक द स्क्रीनशॉट. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज 1/5 ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आता 1/5 ओके, 5वा भाग सांगायचा आहे. कशाचा? बघा 20 रुपीज. आता फर्स्ट घेऊया. फर्स्ट मध्ये बघा काय आहे? 1/5 1/5 ऑफ 20 रुपीज. ओके, याला आपण शॉर्टकट मध्ये 20 रुपीज. मग आता 20 रुपीज साठी बघा याचा 1/5 परत त्याच प्रकारे 1/5 इंटू 20. मग बघा इथे पण काय होणार? 20 1 जा 20 डिवाइड बाय 5. मग बघा मित्रांनो 20 ला जर 5 ने डिवाइड केले तर 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20. तर काय येणार आन्सर? 4 रुपीज. ओके डन. तर 1/5 ऑफ 20 रुपयाचा 1/5 पार्ट काय असतो? 4 रुपीज असतो. ओके, क्लिअर आहे? चला ते जाऊया मित्रांनो सेकंड क्वेश्चन कडे. सेकंड क्वेश्चन काय सांगितलं आहे? 30 किलोमीटर ऑफ 1/5 ऑफ 30. चला क्लिअर आहे? हा, मग याला सॉल्व करताना 1/5 इंटू 30 किलोमीटर, याला किलोमीटर लिहून घ्या. ओके, मग याला सॉल्व करताना बघा काय होणार? 30 1 जा 30 डिवाइड बाय 5. तर मित्रांनो 5 ने डिवाइड करा 30 ला. काय मिळतो हे सांगायचं आहे. बघा काय मिळणार? 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30. म्हणजेच किती मिळणार? 6 किलोमीटर. 30 चा 1/5 पार्ट असणार 6 किलोमीटर. ओके, घेऊया नेक्स्ट क्वेश्चन थर्ड नंबर. या ठिकाणी घेऊया थर्ड नंबर वाला. काय सांगितलंय? 50 लिटर ऑफ 1/5 ऑफ 50 लिटर्स. 1/5 ऑफ 15 लिटर्स. लिटर साठी एल घेऊ. ओके, मग आता याला सॉल्व करणार तर 1/5 ऑफ चा इंटू 15. 15 1 जा 15 डिवाइड बाय 5. तर बघा 5 च्या टेबल मध्ये 15, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15. किती लिटर असणार मित्रांनो? 3 लिटर्स असणार. क्लिअर आहे? ओके, चला तर मग घेऊया मित्रांनो आपला लास्ट वाला फोर्थ नंबर. या ठिकाणी घेऊया फोर्थ नंबर. काय असणार? 1/5 ऑफ 25 सेंटीमीटर. ओके, 25 सेंटीमीटर. मग इथे पण त्याच प्रकारे 1/5 इंटू 25. तर 25 1 जा होणार 25 डिवाइड बाय 5. तर 5 ने 25 ला डिवाइड केलं, 5 5 जा 25 सेंटीमीटर. ओके, क्लिअर आहे? बघा चारही क्वेश्चन कंप्लीट झाले आहे. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर टेक दिस स्क्रीनशॉट. ओके, चला झालंय. तर झालं असेल तर जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. ओके, बघा फाइंड द पार्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग नंबर इक्वल टू द गिवन फ्रॅक्शन्स. आता हे जे फ्रॅक्शन्स दिलेले आहे मित्रांनो हे तुम्हाला सॉल्व करायची सांगितलेली आहे. ओके, बघा हे पण इझी आहेत, काही वेगळं काहीच नाही मित्रांनो. या ठिकाणी पण हे पण पहिल्या पद्धतीने सोडूया. बघा फर्स्ट क्वेश्चन घेतलाय आपण या ठिकाणी, तो आहे 2/3 ऑफ 30. मीन्स ऑफचा काय करायचं आहे मित्रांनो? इंटू, म्हणजे 2/3 इंटू 30. ओके, मग आता बघा हा 30 याला मल्टिप्लाय करून घ्या. काय मिळणार? बघा 3 2 जा 6 आणि हा 0 डिवाइड बाय 3. ओके, क्लिअर आहे? बघा म्हणजे याने याला मल्टिप्लाय केलं, 30 2 जा 60 डिवाइड बाय 3. आता 3 ने डिवाइड करायचं. बघा डिवाइड करण्याची मी पद्धत तुम्हाला शिकवली होती, सांगितली होती. 60 डिवाइड बाय 3 म्हणजे 60 डिवाइड बाय 3. 3 2 जा 6, इथे राहिला 0, हा 0 पाठवून द्या वरती. आन्सर येणार मित्रांनो 20. क्लिअर आहे? ओके, तर मग इथे बघा याचा आन्सर काय मिळणार? 3 2 जा 6 आणि हा 0. क्लिअर? ओके, चला घेऊया नेक्स्ट. या ठिकाणी घेऊया नेक्स्ट क्वेश्चन 2 नंबर्स. 7/11 ऑफ 22. याला सॉल्व करा. बघा
सॉरी इथे 7/11 इंटू 22. क्लिअर. बघा आता या ठिकाणी हा याला मल्टिप्लाय करणार, मग ते सोडवायचंय, काय मिळणार बघा, आणि त्याला परत 11 काय करणार तुमचा डिवाइड करणार. त्याबरोबर तुम्ही इझिली पण करू शकतात मित्रांनो. बघा याने याला डिवाइड करूनही, पण हे बघा आता यांचा दोघांचा मल्टिप्लाय करणार. पहिले ह्या दोघांचा मल्टिप्लाय काय होणार, 7 इंटू 22. 7 2 जा 14 चा 4 कॅरी 1, 7 2 जा 14 and 1 15. ओके, तर आन्सर मिळणार 154. हा 154 डिवाइड बाय 11. ओके, आता या 11 ने 154 ला डिवाइड करू. बघा काय कसे सॉल्व्ह होणार, तर या ठिकाणी हा डिवाइड 154 डिवाइड बाय 11. 11 1 जा 11 उरणार बघा इथे किती 4, वरचा आला परत 4. 11 4 जा 44 मिळणार इथे 0 0. आन्सर मिळणार 14. ओके, क्लिअर आहे. बघा याचे आन्सर मिळेल 14. इझी आहे मित्रांनो. ओके, नेक्स्ट थर्ड नंबर 3/8 ऑफ 64. इथे घेऊया थर्ड वाला. 3/8 ऑफ लिहायचा होता, ऑफ 64. हा 64 3/8 ऑफ 64. मग इथे बघा ऑफच्या जागी घेऊया मल्टिप्लाय. 3/8 इंटू 64. मग बघा मित्रांनो पहिले तर यांचा मल्टिप्लाय करायचा आहे. ओके, 3 4 जा, हे बघा इथे सरळ सरळ तुम्ही या प्रकारे मल्टिप्लाय करू शकता. 3 4 जा 12 चा 2 कॅरी 1, 3 6 जा 18 and 1 90. ओके, तर मग इथे 192 डिवाइड बाय 8. क्लिअर. हा मग आता 8 ने डिवाइड करायचं 192 ला. 192 डिवाइड बाय 8. 8 2 जा 16 उरणार किती, 9 मधनं 6 गेले 3, हा 1 - 1 0, वरचा आला 2. 8 4 जा 32. क्लिअर. ओके, 0 0 मिळाला. 8 4 जा 32 म्हणजे आन्सर काय मिळाला मित्रांनो 24. ओके, क्लिअर आहे. चला घेऊया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे मित्रांनो, फोर्थ नंबर मध्ये सांगितलंय 5/30 ऑफ 65. ओके, हा तर मग याला सॉल्व्ह करूया. बघा हा 5 आहे, हा पण 5 आहे मित्रांनो. ओके, 5/30 इंटू 65. मग आता या ठिकाणी बघा काय करणार, तर 65 ला 5 ने मल्टिप्लाय करून घ्या. बघा इथे करूया आपण यांचा मल्टिप्लाय. 65 इंटू 5 काय होतो, 5 5 जा 25 चा 5 कॅरी 2, 5 6 जा 30 इंटू 32. क्लिअर. ओके, मग आता इथे बघा काय करणार, या दोघांचा मल्टिप्लाय मिळाला 325 डिवाइड बाय मित्रांनो किती 30. मग आता परत तो सोडवायचा आहे. तर आता परत हा डिव्हिजन करून घेऊया. या ठिकाणी करूया 325 डिवाइड बाय 13. ओके, 13 2 जा 26, 13 2 जा 26, 32 - 26 4 आणि 2 6 मिळणार आणि हा वरचा येणार 5. 13 5 जा 65 0 0 म्हणजे आन्सर असणार 25. ओके, 25. ओके फ्रेंड्स, या प्रकारे तुम्ही हा डिव्हिजन करून याला सॉल्व्ह करून घेऊ शकतात. क्लिअर आहे. 13 5 जा 65. ओके फ्रेंड्स. ओके, याचे आन्सर मिळून जाईल तुम्हाला 25. तर मित्रांनो थर्ड क्वेश्चन ही ह्या ठिकाणी आपला कंप्लीट झाला आहे. टेक दिस स्क्रीनशॉट. ओके फ्रेंड्स, तर या प्रकारे हा प्रॉब्लेम सेट आपला या ठिकाणी होतोय कंप्लीट. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन प्रॉब्लेम सेट सोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंतही शेअर करायचं आहे. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, थँक्यू, बाय, बेस्ट ऑफ लक.